पाटलांविरोधात परळीवाल्या नेत्याकडून मारण्याचा कट रचण्यात आला। त्यातील दोघांपैकी एक म्हणजे अमोल खुणे याची पार्श्वभूमी कोपर्डीतील आरोपींना भरनगर कोर्टात जाऊन तलवारीने वार करून मराठा समाजासाठी येरवडा कारागृहामध्ये 2.5 वर्ष सजा काटून बाहेर आलेला। तेव्हापासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत कालपर्यंत एकनिष्ठ असणारा हा अमोल खुणे जेव्हा गेल्या वर्षी याच्यावर हल्ला झाला तेव्हा पाटलांनी याची काही क्षणातच दवाखान्यात भेट घेतली, कारण की अमोल खुणे हा पाटलांची निष्ठा आणि समाजाचा कट्टर मावळा होता। पण म्हणतात ना, पैशामुळे वरची खाली येते, तसंच झालं आणि 2.5 कोटी एवढे पैसे भेटत असल्यामुळे यांनी हे पाऊल उचलले। तसा तपास आणि चौकशी चालू आहे। यात काय समोर येतं हे बघणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार, पण तेवढंच गरजेचं आहे। हिंदवी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण तालुका गेवराई, जिल्हा बीड, उरुळी धानोरा या ठिकाणी आलेलो आहे। जे अमोल खुणे आहेत ते जरांगे पाटील यांच्यासोबत पहिल्यापासून राहिले आहेत। तसेच त्यांच्या पत्नी, आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे। त्यांच्या पत्नीकडून आपण जाणून घेणार आहोत। तर हे जे प्रकरण झालं याविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? हे प्रकरण झालं आम्हाला काहीच माहित नाही। पहिल्यापासून माझे मालक सारखं ते जरांगे पाटलाचं ध्यास त्यांच्या संगच राहिलेले, त्यांच्या संगच हे केलेले, पण या प्रकरणाचा काही उल्लेखच नाही आणि त्यांचं काही हे बी नाही। पण त्यांनी ते जरी झालं असलं तरी पण त्यांना नशात ह्या महिनाभर त्यांना सारखं लोक दारू पाजित होते। कोणते लोक दारू पाजित होते काय होते ते आम्हाला माहितच नाही। आम्हाला कळलं असतं तर आम्ही जरांगे पाटलाकडे गेलो नसतो का? आम्हाला उल्लेखच झाला नाही। त्यांनी आम्हाला काही कळून दिलं नाही। घरच्याला घरचे म्हणत नव्हते, आईला आई म्हणत नसं, बहिणीला बहीण नाही, कुणाला लक्ष दिलं नाही। ह्यांची इतकी बुद्धी भ्रष्ट करून टाकली ह्यांनी दारू पिऊन। ह्यांना बोलण्याचंच ज्ञान नाही राहिलं। ह्या 1 महिन्यातच झालं हे, दिवाळीच्या आधी। किती वर्षापासून दारू पित होते? हे पहिले थोडे फार पेत होते, पण हे एकदम पेत होते आणि पेल्यावर त्यांना सुधरत नाही। ही म्हणजे आता हे ह्यांचं षडयंत्रच रचले त्यांनी, असं इतकं पाजलं त्यांना। माझा नवरा त्यांना विठ्ठलच मानत होता आणि ते त्यांचे भक्तच होते, पण त्यांचे कसे झाले आणि कसे नाही त्यांच्या जीवाला माहिती। आता ते बी मी एवढं सांगू शकत नाही। ते मागे जेलमध्ये होते, कशामुळे होते? ते कोपर्डीच्या ते प्रकरणासाठी होते। ते लोकांच्या मुलगी, पण त्यांनी कधीच घरच्याचा विचार नाही केला। पहिल्यापासून समाजाचा, लोकाचा पहिल्यापासून विचार केलाय, पण हे घडलंच कसं? हे सगळं षडयंत्र रचिलं यांनी आणि आता हे सगळं हे आमचं पाटलावर अवलंबून आहे, कारण की आम्ही त्यांनाच देव मानतो आणि आमचं सगळं त्यांच्यावर आहे आणि हे बी त्यांचेच भक्त आहेत। आम्ही काय गरीब माणसं, हातावर पोट भरतो। मला एकच मुलगा आहे, त्याला पण बोलता येत नाही। हे आता न्याय सगळं काय करायचं तर हे सगळं पाटील करते ना। आता आम्ही त्यांच्यावर सगळा हवाला ठेवलाय। आता हे पाटलांना माया दया असली, पहिल्यापासूनचं प्रेम असलं तर ते त्यांचं सिद्ध करते। दारू पिल्यावर तुमच्यासोबत घरी आल्यावर काही चर्चा होत होती का? तुम्हाला काही सांगत होते का? तसंच काहीच सांगत नव्हते। हे पाटलासोबतच पहिल्यांदा आम्ही नको म्हणत होतो, आम्हाला माहित नव्हते हे पाटील कसे आहेत काय, पण ते म्हणायचे हे माणूस इतके स्वभाव ह्यांचा निर्मळ म्हणायचे ना, ह्यांच्या मनात ह्यांना कोंबडी मारण्याची इच्छा नाहीये हे आम्हाला माहिती। कधी मला मारहाण करीत नाहीत, काही नाहीत, पण पेल्यावर ते कुठं बी बोलतेत आणि भस्कन बोलतेत। त्यांचं म्हणजे बोलण्याचा स्वभाव बेकार आहे फक्त, नाही तर कधीच मारित नाहीत, मला पण कधी मारित नाहीत। दारू पिल्यावर मनोज जरांगे पाटील असेल किंवा एखादा व्यक्ती असेल त्यांच्याविषयी काही तुम्हाला बोलत होते का? नाही, कधीच नाही बोलले। पण हे आता बाहेर त्यांची अशी भरीवर घालून काही ते तसं जर झालं असलं तर हे माहित नाही। हे जर माहित असतं तर आम्ही घरच्यांनी पेटून उठून पहिलं पाटलाकडे गेलो असतो। काही जरी झालं तरी पाटलाकडे। मी दारू पिण्याविषयी सुद्धा पाटलाकडे जाणार होते, पण ह्यांनी काय केलं, फोर्स केला, पाटलाकडे जाऊ नको, माझा अपमान करू नको, म्हणून मी गेले नाही। नाही वडील नाहीत, एकच मुलगा, त्याला पण बोलता येत नाही। एकच भाऊ आहे, त्याला बी सगळं खेटायचं, भाऊ धीर आहेत, पण हेच नाही, सगळा आसराच नाही। हे मालक पहिल्यापासून समाजात होते, असं कळलंच नाही की एवढं संकट आमच्यावर येईल म्हणून। हेच आता सगळं पाटलावर डिपेंड आहे, पाटीलच निवारण करते। आपण दिवाळी कशी साजरी केली? काय दिवाळी आम्ही गेलो कामाला, माझ्या पोरग गेलं, कस तरी किराणा आणला थोडाफार। कधीच त्यांना म्हणले नाही तुम्ही इतकं समाजासाठी करतात, हिंडतात, तुम्ही 6 महिना आणा, कधीच विषयच नाही घेतला। मी सगळं मपलं खेटीत राहिले। मला वाटायचं जाऊ द्या, नाव निघलंय ना, जरांगे पाटील इतके देव माणूस आहे, त्यांनी इतकं सोडलं ना, आपण एवढं सोडून काय उपयोग आहे? मी कधीच विचार केला नाही होईल माझा मुलगा कस तरी, मी असं म्हणायची। पण हे संकट येईन असं हे आता फक्त देव माणूसच करीन। ते बी पाटलावरच सगळं, आमची परिस्थिती सगळं पाटलाला सगळं माहिती आहे, ते सगळं पाटलावर डिपेंड आहे। आता आपण पाहत होता त्यांची परिस्थिती हालाकीची असताना देखील आपलं रोजचा उदरनिर्वाह कसं करता आपण? रोज कामाला जाते मी, रोज, आणि पाऊस असो, पाणी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, रोज 1 दिवस सुद्धा घरी नाही मी। किती लोकांच्या सगळं असं काही बी काम करते।
आपण पाहत होतात हिंदवी न्यूज. आपण अमोल खुने यांच्या निवासस्थानी आलो होतो व त्यांच्या घरच्यांची जी प्रतिक्रिया आहे आपण या हिंदवी न्यूजच्या माध्यमातून पाहत आहात.